तंत्रज्ञान क्षेत्रातली ही बातमी दिसते रंजक, पण भारतानं सावध व्हावं, नुसतं सावध नाही तर वेगानं हालचाल करत सज्ज व्हावं अशी. पाहूयात. 22 ऑगस्ट, बीजिंगचं आईस रिबन स्टेडियम. शेकडो रोबोट ट्रॅकवरती सज्ज. बंदुकीतून गोळी सुटली आणि सगळे रोबोट सुसाट सुटले. प्रेक्षक श्वास रोखून बघत राहिले आणि मग एक रोबोट कोसळला धाडकन. प्रेक्षकांमधून हशा उसळला, पण तो रोबोट उठला, परत धावला आणि फिनिश लाईन ओलांडली. हसू अर्ध्यावरच थांबवायला लावणारं हे दृश्य. विचार करा, धावण्याच्या शर्यतीत आताचे विक्रम प्रस्थापित करायला, हे कौशल्य मिळवायला मानवाला उत्क्रांतीच्या किती पायऱ्या ओलांडाव्या लागल्यात आणि रोबोटनं ते किती काळ साध्य केलंय किंबहुना मागे टाकलंय. रोबोटच्या प्रगतीची ही झेप थक्क करणारी आहेच, पण भविष्यात रोबोट काय काय करतील याची कल्पना झोप उडवणारी आहे. स्पर्धेच्याच दिवशी तियानगोंग अल्ट्रा या रोबोटनं 100 मीटर शर्यत 9.39 सेकंदात पूर्ण केली. हुसेन बोल्टचा 9.58 सेकंदांचा विक्रम मोडला. 400 मीटरमध्ये तोच रोबोट 38.15 सेकंदात पोहोचला. मानवी विक्रम 5 सेकंदांनी मागे पडला. उंच उडीत एका रोबोटनं 2.88 मीटर उंची गाठली. 1993 पासून अबाधित असलेला मानवी विक्रम मोडीत निघाला. पण अजून रोबोट घडतायत, शिकतायत. त्या स्पर्धेत हे विक्रमवीर रोबोट चिमट्यानं पदार्थ उचलताना मात्र अडखळले. जार उघडणं जड गेलं. वेग आला, पण सूक्ष्मता अजून बाकी आहे. पण ती यायला असा कितीसा वेळ लागेल. या स्पर्धेत 2000हून अधिक रोबोट सहभागी झाले. 51 प्रकार, 1000हून अधिक लढती. त्याच आठवड्यात बीजिंगमध्येच वेगळी वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स झाली, जिथे 3000 रोबोटिक उत्पादनं सादर झाली. दोन्ही एकत्र. हा योगायोग नाही आहे. चीनपुढे आव्हान आहे ते येत्या दशकात येऊ शकणाऱ्या कामगार तुटवड्याचं. वृद्ध होणारी लोकसंख्या, तरुणांचा कष्ट आणि जोखमीच्या कामांकडे कमी झालेला कल, कारखाने, रुग्णालयं, आपत्कालीन सेवा, सगळ्यांना माणसांना पर्याय हवा आहे. चीननं ती गरज ओळखली, आधीच गुंतवणूक केली. आता त्याचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे. आणि इथेच प्रश्नाला 2 फाटे फुटतात. एक बाजू दिलासा देणारी, म्हणजे रोबोट रुग्णालयात काम करतील, अपंगांना मदत करतील, आपत्तीत धोकादायक ठिकाणी पोहोचतील, जिथं माणूस जाऊ शकत नाही तिथं जातील. ही कल्पना उमेद देते. आणि दुसरी बाजू अस्वस्थ करणारी. आज युद्ध ड्रोननं लढली जात आहेत. मानवरहित साधनं हल्ला करत आहेत. उद्या ह्युमनॉइड रोबोट रणभूमीवर उतरले तर काय? ते जखमी होणार नाहीत, थकणार नाहीत, घाबरणार नाहीत, आणि त्यांना थांबवणार कोण? ही कल्पनाच करवत नाही आहे. पण आता ही केवळ कल्पना राहिलेली नाही. जुलैमध्ये अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशननं चीनी ह्युमनॉइड रोबोटच्या आयातीवरती बंदी घातली. राष्ट्रीय सुरक्षा हे कारण दिलं. पेंटागॉननं चीनची आघाडीची कंपनी युनिट्रीला लष्करी संबंध असल्याच्या संशयावरून काळ्या यादीत टाकलं. म्हणजे स्पष्ट आहे की रोबोटिक्स आता फक्त तंत्रज्ञान नाही, ती भूराजकीय स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेत जगाला चीनला पर्याय हवा आहे. एका भारतीय स्टार्टअपनं चीन मुक्त पुरवठा साखळीतून ह्युमनॉइड रोबोट तयार केला आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे ती रणनीती आता जगाचं लक्ष वेधते. IIT मद्रासनं भारतबॉट 02 विकसित केला. भारतीय औद्योगिक भूभागासाठी अनुकूल, अंदाजे 25 ते 30 लाख रुपये किमतीत. इस्रो, DRDO आणि विविध IIT मिळून अंतराळ मोहिमांसाठी ह्युमनॉइड रोबोट विकसित करतायत. प्रतिभा आहे, सुरुवात आहे. पण बीजिंगमध्ये 2000 रोबोट धावले. भारताला राष्ट्रीय रोबोटिक्स कार्यक्रम आखावा लागेल. वेगानं आघाडी घ्यावी लागेल. चीननं जसं शाळांपासूनच विविध धोरणं आखली, तशी धोरणं आपल्याकडे आखावी लागतील. आपल्याकडे सेमीकंडक्टर धोरण आलं, AI मिशन आलं. आता रोबोटिक्सची पाळी आहे.